टेक्निक खरंच शिकायला खूप कठीण आहे, म्हणूनच आपण या सुपर टेक्निक ज्याला माहिती आहे त्याच्याशीच बोलूया. मेहुल, हाय, हाऊ आर यू? हाय. हे काय होतं आता, हे जे काय त्यांनी माझ्यावर ट्राय केलं आणि मी डिफेंड करायचा खूप प्रयत्न केला, पण मला काय ते जमलं नाही. हे जे प्रकार आपण बघतायत, तुम्ही पण आता ट्राय करत होते, तुम्ही ऐकलं असणार मोस्ट कॉमन और पॉप्युलर मार्शल आर्ट्स म्हणजे कराटे, टायकोंडो, जुडो, ह्यापेक्षा कम्प्लिटली डिफरंट हा मार्शल आर्ट आहे ज्याला म्हणतात आयकी जुजित्सू. आयकी जुजित्सू म्हणजे ह्या सगळ्या मार्शल आर्ट्सचं फोर रनर. इट्स द मदर ऑफ ऑल मार्शल आर्ट्स, ऑल जॅपनीज मार्शल आर्ट्स. आयकी जुजित्सू अशी एक कला आहे जे जपान सारखीच ओल्ड आहे अँड इट वॉज अ मार्शल आर्ट ऑफ द जॅपनीज समुराय. म्हणजे जॅपनीज समुराय योद्ध्यांची जे युद्ध कला होती त्याची जे विद्या आहे त्याला आयकी जुजित्सू म्हणतात. ओके, पण मला सांग, मार्शल आर्ट्स मध्ये काय काय डिफरंट फॉर्म्स आहेत ह्याच्या अंडर? म्हणजे मार्शल आर्ट्स इज द बिग थिंग ना, म्हणजे अम्ब्रेला थिंग. इट्स लाईक इफ यू से डान्स. मार्शल आर्ट्स म्हणजे एक ब्रॉड गेज टर्म. जर आपण नृत्य कला म्हणतो तर त्याच्यामध्ये जॅझ, जाईव, साल्सा, भरतनाट्यम आणि आपण गणपतीमध्ये रस्त्यावरती जे करतो ते पण नृत्य आहे. सेम वे विथ मार्शल आर्ट्स. इफ यू से मार्शल आर्ट, जुडो, कराटे, बॉक्सिंग, मार्शल मीन्स मिलिटरी, एनिथिंग टू डू विथ मिलिटरी, कुठल्याही युद्धची कला जी असणार त्याला मार्शल आर्ट्स म्हणतात. ओके, पण या सगळ्या मार्शल आर्ट्स वरती तू मास्टरी केली असं म्हणता येईल आपल्याला? 7. Okay. Only 7, and I'm a student of all 7. I would not like to say that I'm a master of all 7. पण तू कुठून शिकला? कारण का सडनली कोणीतरी वोरा फॅमिली मधून मार्शल आर्ट्स मध्ये कसं काय गेलं? मी मार्शल आर्ट्सची ट्रेनिंग सुरुवात केली तेव्हा मी 3 वर्षाचा होतो, इन द इयर 1981. तेव्हा मी एक किरकोळ असा सिकली वीक यंग किड असं असताना आय वुड ऑलवेज गेट बीटन अप. तर माझ्या आईने मला एक आमच्या बिल्डिंगमध्ये कराटे क्लास चालू झालेला तिकडे मला एनरोल केलेलं अँड इव्हेंच्युअली आय यूज टू हेट इट. म्हणजे मी रडत 12 वर्षाचा झालो तिथपर्यंत मी रडतच होता त्या क्लासमध्ये. आय वॉज नॉट इंटरेस्टेड. अल्टिमेटली वेन आय बिकेम 12 years old आय रिअलाइज जे मुलं मला मारतात आता मी त्या लोकांना मारू शकतो. ते लोक माझ्यापेक्षा लहान झाले साईजमध्ये. आय एम स्ट्रॉंगर देन देम. ते लोक मला घाबरतात. And that is when my love with martial arts started when I became 12. पण तू लहान असताना हे शिकायला लागलास, पण हळूहळू तुला इंटरेस्ट वाढायला लागला, पण फक्त इंटरेस्ट वाढला नाही, नॅशनल चॅम्पियनशिप पर्यंत गेला. ते कसं काय झालं? म्हणजे जेव्हा मी ट्रेनिंगची सुरुवात केली तेव्हा मी 3 वर्षाचा होतो आणि जेव्हा मी नॅशनल चॅम्पियनशिप पर्यंत गेलो, जिंकायला गेलो आणि जिंकलो 94, 95, 96 मध्ये, तेव्हा मी 15, 16 आणि 17 वर्षाचा होतो. तर एवढ्या वर्षाच्या ट्रेनिंग नंतर इट वॉज जस्ट नॅचरल that I would go there and win. The 90% I can say on TV मधले जे मार्शल आर्ट्स आहेत तू कोरिओग्राफ केलेत. मार्शल आर्ट्सची कोरिओग्राफी हा काय प्रकार आहे? हे जे कोरिओग्राफ मार्शल आर्ट्स आहे और फिल्मी फायटिंग ज्याला म्हणतो, हे असे मार्शल आर्ट आहे ज्याचे टेक्निक्स खूप फ्लॅशी आहेत, दिसायला चांगले आहेत, पण खरखर जर बघायला गेलो तर त्यांचा काही उपयोग नाही आहे. तर कोरिओग्राफ मार्शल आर्ट्स म्हणजे अशी टेक्निक्स जे कॅमेरा अँगलवरती चांगली दिसते, त्याची स्पेसिफिक ट्रेनिंग असते. केबल्स बरोबर विथ युझिंग केबल्स आणि फॉलिंग ऑन मॅट्स. आणि समजा फॉर एन एक्झाम्पल आपण कराटेमध्ये जर मी तुम्हाला पंच करायला गेलो तर मी इकडनं येणार आणि आय विल पंच यू ऑन युअर नोज, ब्रेक युअर नोज. बट फिल्म फायटिंगमध्ये जर मला तुम्हाला पंच करायचं आहे तर त्या कॅमेरा पाठीमागे असणार, समोर नसणार आणि मी इकडनं फक्त असा पंच करून. ओके, पण बघणाऱ्याला असं वाटणार का तो पंच तुम्हाला खरोखर टच होऊन गेला? तो ऍड साठी कोरिओग्राफ करण्याचा एक्सपिरियन्स होतो का? मी इन माय लाईफ टाईम मी कितीतरी ॲड फिल्म्स केले. पार्ले ग्लुकोज, मग शाहरुख खान, चिरंजीवी बरोबर सोना चांदी च्यवनप्राश, सनी देओल बरोबर सोना चांदी च्यवनप्राश. मी त्या लोकांना ट्रेनिंग पण दिलेली त्याच्यामध्ये स्वॉर्ड फायटिंगची. मग मी एक सिरियल बनवलेली जे मी सांगितलं 7 Deadly Arts विथ अक्षय कुमार. त्याच्यामध्ये जे 7 मार्शल आर्ट्स जे मला येतात त्याच्याबद्दल त्यांची हिस्ट्री काय आहे, ते कसे, त्यांचं डेव्हलपमेंट काय आहे. कुठले कुठले आहेत सगळे? किक बॉक्सिंग, कराटे, आयकी जुजित्सू, इआयडो, कोबुडो, क्राव मागा, मुआय थाय. पण जेव्हा तू सांगतोस की मी मार्शल आर्ट्स करतो किंवा मला येतात हे सगळे, बट पीपल इंट्रोड्यूस देमसेल्व्स विथ अ डिफरंट थिंग, रिॲक्शन्स काय असतात लोकांच्या? मेजॉरिटी ऑफ द पीपल विल से की मला तुमच्यापासून सावध राहावं लागणार.
पण खरं ह्याच्यात अटॅकिंग पार्ट नसतो ना, खरं तर डिफेन्सिव्ह साईडला आहे जास्त. लिव्हिंग क्राव मागा साईड इस्रायली सैन्याचा जो मार्शल आर्ट आहे त्याला जर बाहेर ठेवलं तर सगळे बाकीचे जे मार्शल आर्ट त्यांची फिलॉसॉफी आहे नो फर्स्ट अटॅक. अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतः केव्हाही पहिला अटॅक नाही करणार, यू विल ऑलवेज डू द फर्स्ट डिफेन्स. जपानला तू जाऊन ट्रेनिंग घेतला आणि यू आर द ओनली वन जो इकडे शिकवू शकतो तो आर्ट फॉर्म पर्टिक्युलरली, त्याच्याबद्दल सांग ना. ती जी स्वॉर्ड मिळालेली तुला, त्या आर्ट फॉर्मचं नाव इआयडो आहे. इआयडो आणि आयकी जुजित्सू गो हँड इन हँड. इआयडो म्हणजे जे जॅपनीज सामुराईची जे स्वॉर्ड आहे ज्याला कताना म्हणतात, इकडे इंडियामध्ये कन्फ्यूज करून त्याला सामुराई स्वॉर्ड म्हणतात. तर त्या स्वॉर्डला वापरण्याची जे कला आहे त्याला इआयडो म्हणतात. तर मी इआयडोमध्ये जेव्हा मी पहिल्यांदा जपानला गेलेलो 99ला तेव्हा मी ट्रेनिंग सुरुवात केलेली. 2003ला माझे टीचर इकडे आलेले, मग मी 2004ला परत जपानला गेलेलो. 2005ला आय बिकेम द फर्स्ट इंडियन टू पास द एक्झाम बाय द जपान केंडो रेनमाई फॉर इआयडो. इथून तुला आता अजून काय काय शिकायचं, कुठले आर्ट फॉर्म शिकायचे? आता माझे जे 7 मार्शल आर्ट्स आहेत ज्याच्यामध्ये मी सांगितलं आय एम अ स्टुडंट, तर आय हॅव स्टार्टेड दॅट प्रोसेस. हा जो प्रोसेस चालू आहे माझ्या एज्युकेशनचा तो मला पूर्ण कम्प्लीट करायचा आहे. म्हणजे कराटेमध्ये आय फील की मला 10th डिग्री ब्लॅक बेल्ट पर्यंत जायचं आहे. करंटली आय एम अ 7th डिग्री ब्लॅक बेल्ट इन कराटे. इआयडोमध्ये माझं जे लेवल आहे ते मला पूर्ण टिल द एंड आय हॅव टू कम्प्लीट इट. तू हे जेव्हा ट्रेन करतो काय काय सॅटिस्फॅक्शन आहे आतून? मला असं वाटतं की जे मी शिकून आलोय ते आय शुड मेक इट पॉसिबल फॉर चिल्ड्रन हिअर इन बॉम्बे. दे डोंट हॅव टू गो टू जपान और स्पेंड दॅट काइंड ऑफ मनी. मला तू बरंच थिअरिटिकल नॉलेज दिलेलं आहेस आतापर्यंत, पण थोडंसं आता प्रॅक्टिकल हो जाय, कारण का मला मगासारखं पुन्हा एकदा हरायचं नाहीये. त्याच्यामुळे लेट्स ट्राय. सर समजा इफ समबडी इज होल्डिंग युअर हँड दिस वे, यू रिलीज अँड यू किक.